गणपती बाप्पा मोरया. आज ना संकट चतुर्थी होती. बाप्पांचे दर्शन वगैरे केले आणि मला आज ना उपवास पण होता. वगैरे कट केले आणि साबुदाणा भिजू घालायचं ना मी विसरून गेले होते आणि तेवढ्यातच ना आदू पण उठून गेला. आदूला ना फ्रूटचा वास गेला असेल झोपीतच, म्हणूनच उठला लगेच. कुकर मध्ये डाळ लावली शिजायला आणि मस्त अशी फ्रेश फ्रेश पालक घेतली. पालक ना मस्त स्वच्छ धुवून ना तिला उकळायला ठेवून पालक आणि डाळ शिजूस तर ना मी ना एक केळी घेतली आणि केळीचं ना शेक बनवलं. डाळ ना शिजली होती, मग त्याच कुकर मध्ये ना मी ना कांदा टोमॅटो आणि काजू बदाम आहे ना त्याची एक शिट्टी घेऊन पालक पनीरची तयारी तर झालीच होती. बाप्पासाठी ना मग मी शिरा पण बनवून घेतला आणि शिरा एका वाटीमध्ये घेतला आणि बाप्पांसमोर ना ठेवून दिला. बाप्पांना ना प्रसाद ठेवून लगेच ना मी आणि आदूने ना बाप्पाची आरती करून घेतली. आदूचे बाबा आले होते पनीर घेऊन, मग पनीर ना असं चांगले छोटे छोटे पीसेस मध्ये ना मी कट करून कढाईमध्ये ना तेल टाकून घेतलं आणि लगेच ना पनीर मसाला टाकला त्याच्यामध्ये आणि जी पालक पनीरची आपण पेस्ट बनवून ठेवली होती ना ती पेस्ट ना त्याच्यामध्ये टाकून दिली. त्या पेस्टला ना चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि मस्त अशी छान लागली होती पालक पनीर खायला. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. चला मग बाय.